हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 हा घे तोपर्यंत, हा हॅलो घे तोपर्यंत मी चेक करतो. ए बघ तिकडे चेक कर आणि दे रे, चेक करून इकडे नको परत देऊ तू दर. नको हा ऑल सेट. इट्स ऑल सेट ऑलरेडी. लेट्स प्ले. या स्पर्धेला आपण नक्कीच आरंभ आणि प्रारंभ देखील झालेला आहे. मॅचला सुरुवात आपण पाहताय तर नक्कीच कैलासवासी विनायक आणि कैलासवासी विशाल स्मृती चषक 2025 एफसीडी म्हणजेच फ्रेंड सर्कल टेटवली प्रीमियर लीग 2025 ही मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आणि स्पर्धेतल्या पहिल्याच मॅचला सुरुवात केली जाते. एका बाजूला स्वराज फायटर्स आणि त्याचबरोबर आई एकविरा 11 या दोन संघांमध्ये हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ अगदी नक्कीच आपण पाहायला गेलं तर बलाढ्य आहेत. पहिलीच बॉलिंग ट्रॅकवरती बॉलरला पाहिलं तर सौरभ काताळे आणि स्ट्राईक मार्कवरती असेल गोऱ्या पवार. सध्या ही दोन्ही नावं मात्र चर्चेतरी आपल्याला नक्कीच बघायला मिळतच आहेत. बॉल मात्र टाकला गेला. पहिले 2 बॉल ऑफ स्टंपच्या खूप बाहेर तर एक बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा होता. मिस्टर एक्स्ट्रा होता. यावेळेला अलोंग द कार्पेट ड्राईव्ह केलंय. आज जर पाहायला गेलं तर ऋषीनं काही सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश केलाय. दोन्ही संघ अगदी बलाढ्य आहे. स्वराज फायटर्स आणि त्याचबरोबर आई एकविरा 11 या दोन संघांमधलं हे महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. ज्या गोऱ्याला अंडरआर्म क्रिकेट विश्वातील MSD या नावानं संबोधित करतो तो गोऱ्या मात्र या मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसलाय. आई एकविरा 11 या संघाचे दोन्ही आयकॉन खेळाडू एका बाजूला ओमकार बडवे लेफ्टी राईट कॉम्बिनेशन घेऊन मैदानाच्या आतमध्ये ते मात्र दाखल झालेत. येणारा पुढचा बॉल आहे. चेंडूला सन्मान देण्याचं काम केलं आणि इथे मात्र येस ॲब्सोल्युटली फलंदाज गोल्डन डकचा शिकार ओमकार बडवे. बॅक टू द पवेलियन. एक मोठा धक्का बसलाय. पहिलाच चेंडू खेळत होता सौरभ कातलेनं फसवलं तर यष्टीरक्षकांचं खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं स्वतः संघ मालक आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. अप्पा ऐसवार यांच्या माध्यमातून चांगलं किपिंग देखील केलं गेलं आणि इथे फलंदाज मात्र बाद झाला. ओमकार बडवे मात्र पहिल्याच बॉलवरती आयकॉन हा खेळाडू होता परंतु आयकॉन सारखं क्रिकेट खेळता आलं नाही आहे खेळाडूला. सरळ मैदानाच्या बाहेर गेला. क्रमांक 3 वरती कोणत्या खेळाडूला मात्र पाठवलं जाईल बघा. फार वेळ जाणार नाही याची दक्षता घ्यायची सर्व खेळाडूंनी. आपण लवकरात लवकर तयार जायचं आहे. रसिक मायबापांचं पुनश एकदा आपल्याला स्वागत करावं लागेल जे ऑनलाईनच्या माध्यमातून स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलवर घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर एकंदरीत उद्देश अगिनेला क्रमांक 3 वरती पाठवलं गेलंय. सर एकंदरीत पहिलं षटक चालू आहे या मॅच मध्ये आणि एक चांगला खेळाडू होता. आयकॉन खेळाडू मात्र अगदी स्वतःचं खातं देखील उघडत नाहीये पहिल्याच मॅच मध्ये. परंतु त्यानंतर उद्देश अग्नेला या खेळाडूला मात्र क्रमांक 3 वरती पाठवलं गेलंय. किती मोठी धावांची मजल मारली जाईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. परंतु या मॅच मध्ये येणारा पुढचा बॉल आहे फुलटॉस वरती सौरभच्या अगदी अलोंग द कार्पेट ऑफ साइड रिझर्व मध्ये खेळलं गेलं. केवळ एकच धावेवरती आता समाधान मानावं लागतंय गोऱ्या आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार उद्देश. नाव तर उद्देश आहे परंतु कोणता उद्देश घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हे काही वेळातच आपल्याला कळू शकणार आहे. मॅच मोठी बनेल यात मात्र अजिबात शंका नाही आहे. कारण का तुम्ही मित्रांनो पाहताय कैलासवासी विशाल आणि कैलासवासी विनायक स्मृती चषक 2025 ही मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा राहिली आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर पहिल्याच मॅचला सुरुवात देखील झाली आहे. लॉंग द कार्पेट बॅकवर्ड शॉर्ट लेगला चेंडू ज्यावेळेला पकडला जाईल तशा अगोदर अतिशय वेगाने मात्र गोऱ्या आणि त्याचबरोबर साथीदार या दोघांच्या साहाय्याने 2 धावा अतिशय वेगाने मात्र कंप्लीट करताना आपण देखील पाहिलंय. पहिलं षटक इन प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला तर मिळतच आहे आणि दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं पोटेन्शियल असं बेस्ट वर्सेस बेस्ट अशाच प्रकारचा मॅच आहे. आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर उद्देश अगिने जाईल इथे मैदानाच्या बाहेर. मेरे अपने ने लूटा तो घरों में कहा दमता ज्या कच्ची दुबीती वहा विश्वास कमता. इथे फलंदाज बाद होते. दुसरा धक्का बसतोय आई एकविरा 11 या संघाला. शेवटचा एक बॉल पहिलं षटक इन प्रोग्रेस मध्ये असताना विश्वास करडेल आता पाठवलं जाईल क्रमांक 4 वरती. विश्वास नाव तर विश्वास आहे. संघावरती ज्या वेळेला विश्वास ठेवला गेलाय आज विश्वासला क्रमांक 4 वरती पाठवलं जात आहे. तो विश्वासला अगदी विश्वास जसं मॅनेजमेंटने ठेवलाय तशाच प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल. सौरभ कातळेनं प्रतिस्पर्धी आई एकविरा 11 या संघाच्या फलंदाजांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती डॉमिनेट केलंय. म्हणजे कायमचं वर्चस्व तर राहिलंय पहिल्या षटकामध्ये.
गोऱ्या पवार देखील त्याचा बल्ला खामोश दिसतोय. बॅटिंगची लाईनअप थोडीशी कमी आपल्याला बघायला मिळाली. उद्देश देखील धावचीच झाला. दोन्ही खेळाडूंमधल्या ताळमेळची थोडीशी कमी. या बॉलवरती देखील लॉंग द कार्पेट ऑनला ड्राईव्ह केलंय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत राज पवार अतिशय वेगानं मात्र या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि स्कोअर कार्ड मात्र जाऊन पोहोचलेला आहे 8 या आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. आई एकविरा 11 प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला गेलं तर एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 8 या आकड्यावरती. नक्कीच षटकाचा खेळ संपेल. कॉम्बॉक्स मध्ये चेंजेस माझे गुरुवर्य जाऊया आदरणीय क्षीरसागर सर यांच्याकडे. या ठिकाणी जर आपण पाहिलं आई एकविरा 11 या संघाने पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी लढकडत सुरुवात केलेली पाहायला मिळते. 8 डावा आणि 2 फलंदाज मात्र या टीमच्या बाद देखील झालेत. त्याच्यामुळे आता नक्कीच पुढच्या 3 ओव्हरमध्ये फलंदाजी करताना तो दबाव प्रेशर या टीमवरती देखील पाहायला भेटू शकेल. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर स्वराज फायटर या संघाकडनं त्यांचा हा देखील एक चमचमता सितारा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. आदिल टेटवलकर एक स्टार खेळाडू, टेटवली गावाचा हा उमदा खेळाडू. आज आपण जर पाहिलं तर स्वराज फायटर्स या टीमकडनं एक फार महत्वाची कामगिरी पार पाडणार आहे. सो या ठिकाणी ओव्हर द विकेट मारा करतो. ऑन साईडला ड्राईव्ह केलं. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि जोपर्यंत बॉल गोलंदाजाच्या हातामध्ये येईल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी अगदी वेगाने बघता बघता दुहेरी धाव देखील कंप्लीट केली आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र आता पुढे सरकत असताना स्कोअरबोर्डवरती 10 धावा झाले. डबल डिजिट मध्ये आता इथे धावा पोहोचलेल्या आहेत. चांगली सुरुवात या ओव्हरमध्ये आदिल आणि त्याचबरोबर आई एकविरा 11 या 2 टीम मधलं बॅटर. हलकसा अपील जरूर झालं. यस, इथे पंचांकडे दाद तर मागितले परंतु जर यावेळेला पाहिलं तर दोन्ही पंच एकत्र येत आहेत, चर्चा करतायत आणि यस अगदी योग्य डिसिजन म्हणावं लागेल. बाद दिले इथे पंचांनी आणि तिसरा मोठा झटका बसतो तो या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. महत्वाचा खेळाडू बॅक टू द पॅव्हेलियन. प्रेशर दबाव या ठिकाणी आता फलंदाजी करणाऱ्या टीमवरती म्हणजे आई एकविरा 11 या संघावरती निर्माण होत असताना आदिलनं या ओव्हरमध्ये विकेट घेत प्रतिस्पर्धी टीमला बॅकफुटवरती पाठवले. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. सो प्लीज आपणा सर्वांना नम्रतेची विनंती असेल. तर अगदी सकाळच्या सत्रापासून क्रीडा रसिक देखील ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं देखील मनापासून खूप खूप स्वागत करूया. आणि त्याचबरोबर आदिल पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर याच टेटवली गावातून बिलॉंग करतो. याच मैदानावरती गेले अनेक वर्ष तो क्रिकेट देखील खेळतोय. पोटेन्शियल या खेळाडूकडे देखील खूप राहिला आणि त्याचाच वापर करत असताना आज जर आपण बघितलं तर स्वराज फायटर्स या टीमसाठी त्याने सुरुवातीला जबरदस्त कामगिरी सादर करायला सुरुवात केली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 3 मोठे झटके बसतात. आई एकविरा 11 या टीमला फलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा घेतलेला डिसिजन मी तर म्हणेन थोडासा मागात ठरला या टीमसाठी. आणि त्यानंतर स्वराज फायटर्सने काय सुरुवात केली. पहिल्याच ओव्हरमध्ये लाजवाब गोलंदाजी. 8 डावा देत 2 विकेट घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आदिल आला. त्याने देखील आपण बघितलं होतं की हा जो सेट फलंदाज होऊ शकला असता, मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येऊ शकले असते, त्याला स्वस्तात बाद केलं. आणि त्याच्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय फलंदाजी करण्यासाठी आई एकविरा 11 या टीमचा प्रदीप कुटरेकर. याच्यावरती देखील फार मोठी जबाबदारी असेल. या खेळाडूला देखील विकेटवरती काही वेळ उभं राहणं गरजेचं असेल. चेंडू फुटबॉल सारखा दिसल्यानंतर मोठमोठे फटके खेळावे लागतील इथे प्रदीपला देखील. आदिल सज्ज होतो. ओव्हर द विकेट मारा. या षटकातला पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पंच मात्र आमच्या दिशेने वळतात. दोन्ही हात भूमी समांतर करतात. मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून एक अवांतर धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाते. आदिलचा या षटकातला पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. धावचीची संधी होती ते परंतु दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचतायत आणि या दुहेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 13 या आकड्यावरती. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. मोठे झटके बसले तिथे फलंदाजी करणाऱ्या टीमला म्हणजे आई एकविरा 11 या संघाला. आदिल मात्र आपली जबाबदारी अतिशय उत्तम पद्धतीने पार पडतोय. फार मोठे फटके खेळण्याची संधी मात्र अजून बॅटर्सला तो निर्माण करून देत नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पंचाने मात्र पुन्हा एकदा दंडित केलंय. याच्या अगोदर आपण बघितलं होतं की लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, त्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. सातत्यानं लेग स्टंप ऑफस्टंपवरती मारा करण्याचा प्रयत्न मिस्टर आदिल यांचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट.
याही वेळेला लक्ष्टमच्या बाहेर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आदिल यांच्याकडनं आणि ते कुठे ना कुठेतरी चिंतेचा विषय ठरू शकतो स्वराज फायटरच्या संघासाठी. आतापर्यंत जर आपण बघितलं तर फलंदाजांना फार मोठं यश आलं नाही, परंतु मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा मात्र खर्च केल्या स्वराज फायटर्सने. हा बॉल चांगला टाकलाय अलॉंग द कार्पेट, ऑन साइडला ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहे, धावचीची संधी येते, चौथा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, मोठा झटका बसतो आहे एकविरा 11 या टीमला. तर मला वाटतं या ठिकाणी सनी जर आपण बघितलं तर पहिल्या मॅच मध्ये आई एकविरा 11 या टीमचं कुठेतरी धावा घेत असताना जो ताळमेळ आहे, जो कॉम्बिनेशन आहे दोन्ही बॅटर्स मधला, तो कुठेतरी कमी प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतोय आणि तोच एक चिंतेचा विषय ठरू शकेल आता फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. कारण आई एकविरा 11 या टीम मध्ये देखील अगदी बॉटम पर्यंत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सो या ठिकाणी 4 विकेट गमावलेत, 4 ओव्हरचा सामना आहे, षटक क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये दबाव निर्माण केला होता गोलंदाजी करत असताना आणि तोच दबाव होता दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील स्पेशली आदिलने निर्माण करून ठेवला आहे. कारण या ओव्हरमध्ये देखील आदिलने देखील आतापर्यंत 2 विकेट घेत प्रतिस्पर्धी टीमवरती प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. बघा स्वतःच्या गोलंदाजीसाठी सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना मिस्टर आदिल आपल्याला पाहायला भेटत. खचाखच भरलेलं हे टेटवलीचं गावदेवी मैदान ऐतिहासिक मैदान आहे आणि ही सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा, ज्या स्पर्धेकडे तमाम रत्नागिरी वासियांचं लक्ष लागलेलं आहे. उलटोच बॉल, पंचांचा नोचा इशारा, बिमर टाकण्याचा प्रयत्न होता, पंचांनी दंडित केलाय. दरम्यान या चेंडूवरती आपण बघितलं तर धाव देखील पूर्ण केली. मिस्टर एक्स्ट्रा पुन्हा एकदा धावफलकामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या झाली 18. 4 फलंदाज आतापर्यंत बॅक टू द पॅव्हिलियन झालेले आहेत. आदिल या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल, याही वेळेला पंचांनी दंडित केलेला आहे. एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाईल. टीमची धावसंख्या आता 19-19 या आकड्यावरती 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. अर्थात या ठिकाणी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी हा चिंतेचा विषय बनू शकतो स्वराज फायटर्स या टीमसाठी. अचूक लाईन, अचूक टप्पा ठेवणं फार गरजेचं असेल, कारण बॅटने फलंदाजाने आतापर्यंत जास्त धावा बनवल्या नाही आहेत. यावेळेला वन्स बाउंड ऑन साइडला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं, वेगाने आलेत आणि तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण. दरम्यान एक धाव मात्र झपकन पूर्ण केली, अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपण पाहतो आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 20 या आकड्यावरती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात आदिलने. षटकातला शेवटचा बॉल संभवता आदिल यांचा रिव्हरचा फटका खेळलाय, बॉल चाललेला आहे डिक्लेअर झोनमध्ये, त्याही बॉलवरती एक धाव मात्र जरूर पूर्ण केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने आता तुम्ही पाहताय षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 या आकड्यावरती पोहोचते. म्हणजे या ओव्हरमध्ये आदिलने आपण जर पाहिलं तर 13 धावा खर्च केल्या आणि 2 अनमोल विकेट देखील घेतलेले आहेत. चांगलं मी म्हणेन या ठिकाणी मात्र षटक देखील आदिल यांचं पाहायला मिळते. सनी पूर्ण 0 करा इको. माईक घेतो, येतोय सर. हॅलो हॅलो. संतोष एजन्सी आणि गजानन वॉरियर्स कामत कोणला फक्त एक अनाउन्समेंट करून पे की फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचं. यापुढची जी मॅच असेल संतोष एजन्सी विरुद्ध श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड. सो बोथ टीम, बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट असेल या फर्स्ट इनिंग संपल्यानंतरला आपण लगेचच टॉस करून घेणार आहोत, याची आपण नोंद घ्यायची आहे. चला मॅचकडे जाऊयात. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला होता आणि त्याचबरोबर संघाची धावसंख्या 20 ला जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 3 नवीन बॉलर याला मात्र बॉलिंगसाठी पाचारण केलं गेलं होतं. जर तुम्ही पाहायला गेलं सौरभ कातळे पुन्हा एकदा क्रमांक 3चं षटक देखील टाकण्यासाठी आलाय. पहिलाच बॉल प्रीतम जाधवला यॉर्कर लेनची डिलिव्हरी फेकली होती, तिथे फलंदाजाला खेळताना खूप मोठा संघर्ष करावा देखील लागला होता. राऊंड द विकेट या ठिकाणी बॉलिंगचा अटॅक मात्र असेल. येणारा पुढचा बॉल आहे, हवेमध्ये उडवलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे, इथे कोणतीच चूक नाहीये. आदिल टेटवलकरने चेंडूला पकडलाय, फलंदाज मात्र बाहेर, चेंडू राहील आतमध्ये. इथे सातत्यानं कुठेतरी हीच डोकेदुखी आपल्याला बघायला मिळाली होती फलंदाजी करणारा आई एकविरा 11 संघाची. तुम्ही जर पाहायला गेलं तर 2 ते 3 रनआउट देखील झाले होते. चांगले खेळाडू उद्देश आगीने देखील धावचीत झाला, त्यानंतर विश्वास करडे याच्यावरती नक्की संघाचा विश्वास होता, त्याने मात्र धावचीत होत असताना तो मैदानाच्या बाहेर गेला आणि आता नवीन फलंदाजाला मात्र आपल्याला बघायला मिळते. असं वाटत होतं कुठेतरी आई एकविरा 11 फलंदाज चला क्विक फास्ट यायचं, लवकरात लवकर यायचं आहे, फार वेळ जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. अशा दिवसामध्ये तब्बल आपल्याला 12 सामने खेळवायचे आहेत. सांगितलं ओके. प्लेइंग 11 टॉस साठी
22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत. आता जर पाहायला गेलं तर ओमकार राणेला फलंदाजी मार्क वरती पाठवलं गेलंय. कोऱ्यापार मैदानाच्या बाहेर गेला त्यानंतर ओमकार राणे देखील आलाय. यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल त्याला त्याच दिशेने खेळला गेलाय. चेंडू मात्र डिक्लर झोन कडे जाईल की नाही, परंतु बघता बघता या ठिकाणी अतिशय वेगानं 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि खरंच गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेला एकंदरीत जो खेळाडू आहे प्रदीप कुटरेकर, या खेळाडूचं नाव देखील चर्चेतलं राहिलं आहे. आता याच्या खांद्यावरती आई एकविरा 11 संघाची जबाबदारी घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये खेळ सादर करताना नक्कीच दिसणार आहे. येणारा पुढचा बॉल मात्र कोणतं संकट घेऊन येईल प्रदीपच्या विरोधामध्ये हे देखील पाहण्यासारखं राहील. येणारा पुढचा बॉल आहे, चेंडूला सन्मान देण्याचं काम केलं, परंतु जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल बॉलरच्या साह्यानं अतिशय वेगानं, मात्र यावेळेला बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाहीये असे अंपायर सांगतायत. जर पाहायला गेलं तर नक्कीच बॅटचा स्पर्श होता आणि तिथे मात्र एक सिंगल धाव खात्यामध्ये जोडली जाते. असोबत ओमकार राणेला मात्र पाठवलं जाते. मोठे फटके खेळण्यासाठी माहीत असणारा खेळाडू आहे, परंतु अजून देखील त्याचा बल्ला खामोश आहे. ऑफला चांगला खेळण्याचा फटका, इथे विकेटचं पतन, मोठा धक्का बसतोय. ओमकार राणे देखील बॅक टू द पॅव्हिलियन. जे सगळे फलंदाज देतात एक बॉल मात्र तिथे कुठेतरी आपण पाहायला गेलं तर चेक करतात, त्याच्यानंतर मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न हे सातत्यानं देखील सर आपण पाहिलंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. संतोष एजन्सी विरुद्ध श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड या दोन संघांमध्ये पुढचं बॅटल असेल. सो या मध्यंतरामध्ये या फर्स्ट इनिंग ज्या वेळेला समाप्त होईल त्याच्यामध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहायचं आहे आणि सरळ टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करून घेणार आहोत. मानव भुवनला आता पाठवलं जाईल इथे बॅटिंगसाठी आई एकविरा 11 या संघाकडून. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहिलं बॉलिंग करत असताना स्वराज फायटर्स या संघाच्या माध्यमातून. हे सर्वात मोठी मॅच आपण जर पाहिली असेल तर आजच्या ही पहिलीच मॅच स्वराज फायटर्सचा संघ देखील खेळत होता आई एकविरा 11 संघाच्या विरोधामध्ये. सगळे दरम्यान या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये जी मान्यवर मंडळी इथे आलेली होती, या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत. या सर्व मान्यवरांचा पुनश्च एकदा मी माझ्या ऑर्गनायझर टीमच्या वतीनं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि उद्याच्या अवॉर्ड सेरेमनीच्या सोहळ्याच्या निमित्तानं देखील आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहावं ही आपण नर्मदेची विनंती करतोय. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलेला आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 27-27 या आकड्यावरती पोहोचते. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. याच्यानंतर लगेचच इनिंग ब्रेकमध्ये संतोष एजन्सी आणि श्री गजानन वॉरियर्स कामोदकोंड दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण फार वेळ कमी आहे आपल्याकडे. आजच्या दिवसामध्ये तब्बल 12 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि अ गटामधून 2 टीम आपल्याला टॉप 4 साठी क्वालिफाय देखील आजच्या दिवसामध्ये करायचे आहेत. तर या सर्व गोष्टींची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आणि फार वेळ जाणार नाही याची देखील दक्षता घेत लगेचच सामन्याला आरंभ करूया. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती स्वराज फायटर्सच्या संघाकडनं तुम्ही पाहता ओव्हर द विकेट बॉलर सज्ज होतोय. स्वप्नील असेल, स्वप्नीलवरती देखील फार मोठी जबाबदारी असेल. आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी अतिशय उत्तम अशी कामगिरी पार पाडली. कोणत्याही फलंदाजाला मोठे फटके खेळण्याची संधी निर्माण करून दिलेली नाहीये. क्रीडा रसिक मात्र आतुरतेने वाट बघतायत की या स्पर्धेतला पहिला षटकार आम्हाला पाहायला कधी मिळणार आहे. अर्थात याच्याकडे देखील सर्वजण लक्ष ठेवून आहेत, परंतु या ठिकाणी स्वप्नील स्वतःच्या गोलंदाजीसाठी मात्र सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. यावेळेला जर आपण पाहिलं तर तो संभवतः लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे आणि तो राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. नो बॉलचा इशारा येतोय रेफरीयांचा. पहिलाच बॉल आखूड टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न केलाय. दबाव यावेळेला स्पष्टपणे जाणवत असताना 1+1 2 धावा मिळतील या बॉलवरती. म्हणजे जर आपण पाहिलं तर मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना आई एकविरा 11 या टीमची आई एकविरा 11ला टीमची धावसंख्या वाढणं गरजेचं आहे. मग ते एक्स्ट्राच्या माध्यमातून असू दे किंवा बॅटच्या माध्यमातून असू दे. रिव्हरचा प्रयत्न केला या ठिकाणी. चेंडू डिक्लेअर झोनकडे वाटचाल करत असताना संभवतः यावेळेला बॉल चाललाय तर डिक्लेअर झोनमध्ये त्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती स्वराज फायटर्स या टीमची कामगिरी आपण आतापर्यंत पाहतोय. याच्यानंतर संतोष एजन्सी असेल, श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड असेल, त्याच्यानंतर ब गटातून
PS11 आणि गणेश कन्या असू दे, दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळणार आहेत. सो एक चांगलं बॅटल, बिग बॅटल मैदानामध्ये. ऑफ साईडला ड्राईव्ह केला, एक धाव तर वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवरती येऊन बॉल अडवेल गोलंदाजाच्या हातामध्ये थ्रो केला जाईल. दोन्ही फलंदाजाकडे संधी होती इथे 2 धावा वेगाने कंप्लीट करण्याची. सातत्यानं या ओव्हरमध्ये मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. डेथ ओव्हरमध्ये फलंदाजाचा हाच प्रयत्न सातत्यानं राहतो, परंतु यावेळेला सरळ बॅटने सनी धावा येत असताना रिव्हरचा प्रयत्न होता, फटका फसला इथे. डॉट बॉल आणि निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर धावसंख्या मात्र अजून देखील थांबले इथे 32-32 या आकड्यावरती. स्वराज पाटील चांगली गोलंदाजी स्वप्नील यांची. ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात असेल, मात्र एका धावेवरती पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या माध्यमातून अतिशय संत गतीने टीमची धावसंख्या आई एकविरा 11ची स्कोअर बोर्डवरती पुढे सरकताना 33 धावा झालेल्या आहेत. एक विशाल धावसंख्या सेट करावी लागली. हवेमध्ये बॉल, शानदार झेल, जबरदस्त कामगिरी आपल्याला बघायला भेटते स्वराज फायटर्स या टीम कडनं. दॅट्स अ मॅग्निफिसंट डिफेन्स. खरं तर कौतुक करावं लागेल सनी, ज्या पद्धतीचा झेल आपण पाहिलेला होता, स्वतःच्या डाव्या बाजूला झेपावत अतिशय सुरेख झेल पकडला होता स्वराज फायटर्स या टीमच्या क्षेत्ररक्षकाने. आज सकाळच्या सत्रामध्ये स्वराज फायटर्सचा बोलबाला राहिला. या पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजी लाजवाब केली, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण देखील तेवढंच उत्तम दर्जाचं आपण पाहतोय. आणि इनिंगचा शेवटचा बॉल, याच्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये संतोष एजन्सी आणि श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस बॉक्समध्ये येऊन आपण थांबायचं आहे. त्या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. टीमची धावसंख्या यावेळेला 33 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय, फलंदाजी मार्कवरती आई एकविरा 11 या टीमचा. आणि दुसऱ्या सामन्याचा जो टॉस असेल म्हणजे संतोष एजन्सी श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण या सामन्याचा टॉस करण्यासाठी मी आदरणीय गणेशजी नात्रे साहेब यांना नम्रतेची विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. सो आपण देखील टॉस बॉक्सकडे यायचं आहे. संभवतः या ठिकाणी शेवटच्या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी असेल. स्वप्नीलने लाजवाब गोलंदाजी केली आतापर्यंत, प्रत्येक फलंदाजाला या ठिकाणी जकडून ठेवलंय. या इनिंगमध्ये एकही षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. सो क्रीडा रसिक मात्र आतुर आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साईडला ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती आलाय, पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज धावचित होतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागलंय आणि एका धावेची भर धावफलकामध्ये पडल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र 34. हा सामना जिंकण्यासाठी स्वराज फायटर्स या टीमला आता 4 ओव्हरमध्ये 35 धावांची आवश्यकता असेल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये स्वराज फायटर्स या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. केवळ 34 धावांवरती सनी डॉमिनेट केलं या टीमला आणि 35 धावांचं विजयी लक्ष्य केलं. जाऊया टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन, एकीकडे संतोष एजन्सी तर दुसरीकडे श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण आणि टॉस करतायत आमचे बुजुर्ग कार्यकर्ते अर्थातच गणेशजी नाचरे साहेब. टॉस डिसिजन इथेच द्यायचं आहे. फिल्डिंग श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण विन द टॉस, पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय आणि संतोष एजन्सी हा संघ फलंदाजी ट्रॅकवरती पाहायला भेटेल. परंतु या ठिकाणी सेकंड इनिंगमध्ये मात्र नेमकं काय घडेल काय बिघडेल, अर्थात या ठिकाणी सामना कोणत्या टीमच्या बाजूने जाईल हे बघणं खरं तर रोचक ठरेल. पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जाऊया अर्थात सनी मोहिते सरांकडे. आपल्याकडे फार कमी वेळ आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये 20 मिनिटांमध्ये एक इनिंग कंपल्सरी संपली पाहिजे. 40 मिनिटांमध्ये सामना कंपल्सरी संपणं गरजेचं आहे, अन्यथा याचा परिणाम पुढच्या मॅचवरती होऊ शकेल. कारण 4-4 ओव्हरचे सामने आपण इथे खेळवतोय. जर उशीर झाला, तुम्ही सामन्यामध्ये जर वेळ केला तर अर्थात पुढच्या सामन्याचे षटकं आपल्याला कमी करावी लागतील. चला फार वेळ घेऊ नका पंच, लगेचच मैदानामध्ये सामन्याला सुरुवात करा. ओके. स्वराज फायटर्स बॅटर्स चला मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचा आहे. आपण तब्बल जर पाहायला गेलं तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 34 झालेले आहेत. 35 धावांचं टार्गेट सेट केलंय स्वराज फायटर्स या संघाच्या विरोधामध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल यात मात्र अजिबात शंका नाही आहे. तर तुम्ही पाहायला गेलं तर एकंदरीत गोऱ्या पवार जसं कुठेतरी बॉलिंग करणं हे ब्रह्मास्त्र बनलंय आणि त्या ब्रह्मास्त्राचा वापर आता या ओव्हरमध्ये देखील तो करताना दिसेल काही देखील पाहणं गरजेचं राहील.
तू हा मग तू ह्याच्यावर करतोयस ना अपडेट? हा मग इथं बस. तिथे बस ना बाजूला. कोण? अक्षय आणि राज पवार आहे. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात मात्र इथे होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोऱ्या पवार बॉलिंग मार्क वरती आपल्याला दिसेल. समोर मात्र असेल अक्षय थोरे आणि त्याचबरोबर राज पवार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. 35 धावांचं ध्येय उद्दिष्ट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये असणारच आहे. या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं काम अगदी यशस्वीरीतीने केलं जाईल का हे देखील पाहावं लागणार आहे. मॅचला सुरुवात तर केली गेली आहे. चेंडूला डिफेन्स केलं गेलंय. बॅकवर्ड शॉट लागलाय. चेंडू देखील झोन कडे ट्रॅव्हल होईल. केवळ एक सिंगल धाव मिळेल. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर येणारा पुढचा बॉल असेल. ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय पॉईंटच्या क्षेत्राकडे. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल अतिशय वेगानं 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. कुठेतरी थोडीशी मिसफील्ड देखील पाहायला मिळेल. प्रथम फलंदाजी एकविरा 11 संघानं केलं. जर पाहायला गेलं तर कुठेतरी फलंदाजांनी चांगला परफॉर्मन्स सादर केला नव्हता. डिफेन्स करत असताना विकेट देखील मोठ्या प्रमाणात जाताना पाहिल्यात आपण. परंतु त्यानंतरला या ठिकाणी सहानुभूतीवाला खेळ आपल्याला बघायला मिळतोय. लॉंग द कार्पेट कव्हरच्या क्षेत्राकडे तिथे कव्हरच्या दिशेनं सनी गावडेनं मात्र सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. जोपर्यंत चेंडू फेकेल बॉलरकडे वेगानं मात्र एक धाव ही कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळते. सन्मानाची स्पर्धा आहे. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोऱ्या पवार गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. परंतु अजून देखील बघा इथे फलंदाजांना बाद करण्यात अपयश त्याला आलंय. चेंडू पडल्यानंतर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल. एक धाव कंप्लीट. खरंच कौतुक करावं लागेल सनीचं. चेंडूला अगदी एका हातानं पकडण्याचं खूप मोठं धाडस आणि काही काल तो नक्कीच हवेमध्ये देखील उडताना आपल्याला बघायला मिळाला होता. आपण पाहिलंय. हे चर्चेतलं नाव तर राहिलेलं आहे. जर पाहायला गेलं तर पहिलं षटक इन प्रोग्रेस मध्ये आहे. अक्षय थोरे आता बॅटिंग क्रीज वरती आपल्याला बघायला मिळतोय. येणारा पुढचा बॉल राऊंड द विकेट बॉलिंग केली जाईल गोऱ्या पवार यांच्या माध्यमातून. परंतु या बॉलवरती देखील चांगला मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न तिथे थांबवण्याचं काम प्रदीप कुटरेकरनं देखील केलंय. आणि आता 2 धावा मात्र अतिशय वेगानं या ठिकाणी कंप्लीट करताना देखील या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. राज पवार याच्याकडे देखील चांगलं पोटेन्शियल आहे. तर दुसऱ्या बाजूला उसगावकडून बिलॉंग करणारा खेळाडू अक्षय थोरे यांनी मात्र देखील पहिल्या षटकामध्ये चांगले एफर्ट्स आपल्या संघासाठी देखील दिलेत. एका षटकाचा खेळ संपतोय आणि स्कोर कार्ड मात्र विदाउट लॉस जाऊन पोहोचले. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 8 या आकड्यावरती. दोन्ही संघांच्या जर परिस्थितीचा तुम्ही विचार करायला गेलात तर पहिल्या षटकानंतरला 2 खेळाडू बाद मात्र प्रतिस्पर्धी एकविरा 11 संघाने केले होते. परंतु 2 खेळाडू बाद होते. तर एका बाजूला आपण पाहताय तर स्वराज फाटर या संघाची परिस्थिती देखील 8 धावा बनवले. परंतु एकही विकेट त्यांनी गमावलेलं नाहीये. जर आपण पाहायला गेलं तर एकंदरीत पहिल्या 6 बॉलमध्ये 8 धावा झालेल्या आहेत. इथून पुढे तुम्हाला 35चा पाठलाग करायचा आहे. म्हणजे याचाच अर्थ 18 बॉलमध्ये इथून येणाऱ्या 27 धावांची आवश्यकता असेल. कॉम्बॉक्स मध्ये चेंजेस जाऊया शिरसाट सर यांच्याकडे. सो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती पुनश्च एकदा एक युवा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावांचा विजय लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून दुसऱ्या षटकातला पहिला बॉल पंचाने नो डिक्लेअर केला. थोडीशी मिसफील्ड ऑफ साईडला 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी धावलेत आणि जोपर्यंत बॉल यष्टिरक्षकाकडे येईल तोपर्यंत वेगाने 3 धावा कंप्लीट केल्या आणि त्याचबरोबर नोच्या स्वरूपामध्ये देखील सिंगल धाव. एकंदरीत 4 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. कंट्रोल ठेवावं लागेल गोलंदाजी करत असताना. अचूक लाईन लेन तर ठेवावी लागेल. त्याचबरोबर चेंडू स्विंग करत असताना तुमचा जो हात आहे तो जास्त फिरणार नाही याची देखील तुम्हाला दक्षता घ्यावी लागेल. स्विंग करण्याच्या नादामध्ये चेंडू आपण बघितलं होतं की गोलंदाजाने जास्तच हात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे पंचांनी दंडित केलं. इथे एका अवांतर धावेची भर देखील धावफलकावरती पडली. एकंदरीत टीमची धावसंख्या 4 धावांच्या मदतीने पुढे सरकत असताना 12 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. 35 धावांचं मापक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर फलंदाजी करत असताना स्वराज फायटर संघाने मात्र आता पुन्हा एकदा ओव्हर रिप्लेस
नवीन गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचारण केले. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती, मात्र 8 धावा खर्च केल्या होत्या. विकेट मिळाली नव्हती, परंतु प्रेशर निर्माण जरूर केलं होतं. पॉइंटला चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहतो. धावचीची संधी, जर डायरेक्ट चेंडू कलेक्ट झाला असता तर संभवतः या ठिकाणी मोठा झटका होऊ शकला असता. नशिबाची साथ भेटते पुन्हा एकदा फलंदाजाला. एका धावेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना बॉलर्स नेम अनिरुद्धला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती दाखल केलेला आहे. षटक क्रमांक 2. तो गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक टाकतोय, तर टीमसाठी दुसरं षटक. खोलवरचा बॉल होता. ओव्हर द विकेट मारा करत असताना आपण बघितलं की यार्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. फलंदाजाला फार मोठी संधी नव्हती मोठा फटका खेळण्याची आणि फॉलो थ्रो मध्ये ड्राईव्ह केला. स्वतः गोलंदाजाने चेंडू जाऊन अडवला देखील आहे, परंतु यानंतर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला इथे. बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि त्यानंतर अतिशय सुरेख कामगिरी. मोठा झटका बसतोय फलंदाजी करणाऱ्या टीमला म्हणजे स्वराज फायटर्सला. तर आई एकविरा 11 या टीमने या मॅच मध्ये यशस्वी पुनरागमन केलंय. चौदा या धावसंख्येवरती स्वराज फायटर्स या संघाचा पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा झटका जरूर बसलाय, परंतु इथून देखील पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळणं फार गरजेचं असेल, कारण प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक सामना जिंकत टॉप 4 मध्ये पोहोचण्याची आपली जी मक्तेदारी आहे ती प्रबळ करण्याचा प्रयत्न दोन्ही टीमच्या माध्यमातून इथे होऊ शकेल. याच्यानंतर संतोष एजन्सी आणि श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण अशा 2 तुल्यबळ टीम मध्ये फार महत्वाची लढत क्रीडा रसिकांच्या समोर आपण सादर करूया. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा बॉलर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया. डिक्लेअर झोन मध्ये तर बॉल गेला आणि त्याचबरोबर नो चेंडू देखील डिक्लेअर केलाय, म्हणजेच 1+1 1+1 नाही, सिंगलच आहे. ओके, सिंगल धाव भेटेल. हा नो, सिंगल धाव भेटेल फक्त इथे. यष्ट्यांच्या सरळ पाठीमागे बॉल टाकलेला होता, त्यामुळे पंचांनी दंडित केलं इथे. यानंतर मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पस्तीस धावांच्या विजय लक्ष्याचा पाठलाग करत असताना स्वराज फायटर्स. हा चेंडू चांगला टाकला जातो, ऑफस्टंपच्या बाहेर ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती आलेत, मात्र सिंगल धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. एका धावेसाठी हा संघर्ष मैदानामध्ये पाहत आहे दोन्ही टीमसाठी. हा सामना डू ऑर डाय पद्धतीचा देखील राहील, कारण या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत तुम्हाला जर पोहोचायचं असेल तर लीग फॉर्मॅटमधला प्रत्येक सामना जिंकत टॉप 4 मध्ये पहिल्यांदा तुम्हाला तुमचा प्रवेश सुनिश्चित करावा लागेल आणि त्याच्यामुळे प्रत्येक सामना अगदी डू ऑर डाय पद्धतीचा इथे दोन्ही टीमसाठी असेल. ऑन साइडला ड्राईव्ह केला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने बॉलवरती आले. एक धाव जरूर भेटेल इथे आणि त्याचबरोबर हे षटक देखील संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या मात्र 18 या आकड्यावरती. अजून देखील पुढच्या 12 बॉलमध्ये संभवतः 17 धावांची आवश्यकता, कारण 35 धावांचं सनी विजयी लक्ष्य जबरदस्त रंगत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता राहील. 12 बॉलमध्ये 17 धावा करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोऱ्या मार्कवरती आपल्याला दिसेल 2 खेळाडू तर नक्कीच बाद झालेत. एक खेळाडू नक्कीच बाद झालेला आहे. 12 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. राज पवार सारखा आक्रमक शैलीचा फलंदाज लवकर मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर क्रमांक 3 वरती सौरभ काताळेला पाठवला गेला आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं इथे अक्षय थोरे याच्या खांद्यावरती आता थोडीशी जबाबदारी राहील. खांद्यावरती समोर गोऱ्याच्या विरुद्धमध्ये कशा प्रकारचा क्रिकेट खेळेल. 8.50 अशा प्रकारचं या ठिकाणी बघा जे समीकरण आहे घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल खेळावं लागेल. ओंकारच्या माध्यमातून खरंच चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा देखील आपल्याला बघायला मिळाला. फक्त आणि फक्त एकाच धावेवरती आता संतुष्ट व्हावं लागतंय. 11 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. येणारा पुढचा बॉल आहे गोऱ्याचा, कमी गतीचा बॉल हवेमध्ये उडवलाय. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल का, जोपर्यंत बॉलवरती पोहोचेल. 2 कंप्लीट केल्यात आणि तिसरी धाव देखील अतिशय वेगाने कंप्लीट करताना या दोन्ही फलंदाजांना आपण देखील पाहिलंय. कोऱ्यानं ज्यावेळेचा बॉल टाकला होता अगदी फसवणारा बॉल होता. फलंदाज सौरभ काताळे याला चांगली लालच दिली होती. कमी गतीचा बॉल आहे, या बॉलवरती मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू कुठे चाललाय तर येस, या संपूर्ण स्पर्धेतला पहिला सिक्सर अक्षय थोरेच्या बॅटमधून आलाय. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक, ब्रँडेड षटकार.
आणि त्याचबरोबर या ठिकाणी सनी फलंदाज असेल किंवा गोलंदाज असेल याच्यासाठी देखील एक मोठी ऑपॉर्च्युनिटी असेल, कारण कोणत्याही फलंदाजाने 3 बॉलमध्ये जर 3 षटकार ठोकले किंवा कोणत्याही गोलंदाजाने 3 बॉलमध्ये 3 विकेट घेतल्या तर आमचे मित्र प्रणय नाचरे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणत्याही फलंदाजाने 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले किंवा कोणत्याही गोलंदाजाने 3 बॉलमध्ये 3 विकेट घेतल्या तर प्रणय नाचरे जे ऑनलाईन ही स्पर्धा पाहतात मुंबईमधून त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज सनी. जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर आता इथून पुढे खूप साऱ्या धावांची अजून आवश्यकता नाही. इथे चांगल्या प्रकारची कामगिरी आप सर तो हम भी सब सर. पुढच्याच बॉलवरती अक्षय तोरेला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. गोऱ्या पॉवरनं काय कमालची बॉलिंग इथे गोऱ्यानं दाखवलंय की मला देखील या मॅच मध्ये बनून राहायचं आहे. आता मॅचचा कायापलट होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात राहतील. अक्षय तोरे सारख्या आक्रमक शैलीच्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवल्यानंतर आता स्वप्नील पानवलकर याला क्रमांक 4 वरती पाठवलं जात आहे. 8 बॉल 7 रन. 8 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे ते जिंकण्यासाठी. आणि पुढची मॅच लगेचच मात्र ठेवली जाईल. संतोष एजन्सी विरुद्ध श्री गजानन वॉरियर्स कामतकुंड या 2 संघांमधलं बॅटल असेल. श्री गजानन वॉरियर्स कामतकुंड या संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचं डिसिजन घेतले म्हणजे संतोष एजन्सी या संघाला इथून पुढे बॅटिंग करावी लागेल. 8 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. अजून देखील दोन्ही संघ मात्र हार मानायला तयार नाहीये. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जारीच पाहायला मिळतोय. समोर देखील स्वप्नील पानवलकर लेफ्ट हँडेड बॅटर्स देखील आहे. पंचांच्या उजव्या बाजून म्हणजेच राईट राऊंड द विकेट यावेळेला ही बॉलिंग देखील केली जाते. लॉंग द कार्पेट ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय स्वप्नीलला. जोपर्यंत चेंडू पकडला जाईल थोडीशी मिसफिल्ड आहे आणि या मिसफिल्डच्याच माध्यमातून जर पाहायला गेलं फलंदाजांनी अतिशय वेगानं 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी केवळ आता एका चौकाराची आवश्यकता आहे. फलंदाज सौरभ चौकार मारेल का? परंतु पुन्हा एकदा शांत आणि संयमी क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. डिक्लेअर झोनकडे चेंडू ट्रॅव्हल. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 32. लॉस ऑफ 2 विकेट. जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या 6 बॉलमध्ये मात्र सामना जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता असेल स्वराज फायटर्स या टीमला. इतर क्रिकेटपटूंची थांबा एक मिनिट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची याच मॅच मध्ये देखील पाहायला मिळतात, कारण एक गोलंदाज 2 ओव्हर टाकू शकेल. अर्थात आपण जर बघितलं तर गोऱ्या पवारने संभवतः याच्या अगोदर 2 ओव्हर गोलंदाजी केली होती आणि तेव्हा हा जो गोलंदाज होता त्याला पुन्हा एकदा संधी दिलेली नाहीये. शेवटच्या 6 बॉल 3 धावांची आवश्यकता स्वराज फायटर्स या टीमला सामना जिंकण्यासाठी. आई एकविरा 11 आज संघ या धावा डिपेंड्स करेल का? आणि गोलंदाजी मार्क वरती येतो तो ओमकार. छोटा तीर वार करे गंभीर, नाम है ओमकार. क्या ओमकार ये रन को डिपेंड्स कर पाएंगे? फिलहाल यहाँ पर लेफ्ट हैंडेड बल्लेबाज स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे. आखिरी 6 गेंदें 3 रनों की आवश्यकता. बेहतरीन मुकाबला गावदेवी टेटवली के इसी मंच पर और इसी बीच यहाँ पर शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी ड्राइव करना चाहते थे, पूरी तरह से ड्राइविंग नहीं कर पाए और अंत में गेंद गई थी सीधा गेंदबाज के हाथों में. ये शानदार विकेट मिलता हुआ.
सामना फिनिश करत या लीग फॉर्मॅट मधला पहिला सामना स्वराज जिंकत बलाढ्य एकविरा टीमला बॅकवर्ड वरती पाठवलाय. धन्यवाद डीजे. दरम्यान या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मी मगाशी देखील म्हटलं की कोल्हापूरमधून देखील मान्यवर इथे आलेले आहेत, कारण गेली 4 पर्व त्यांचं विशेष असं योगदान कैलासवासी विशाल कैलासवासी विनायक स्मृती चषकासाठी लाभलेलं आहे आणि याही पर्वामध्ये त्यांनी विशेष असं योगदान या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी दिलंय. आदरणीय चौगुले बंधू, आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहे. मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो की आपण कृपया सन्मान सोहळा ज्या व्यासपीठावरती संपन्न होतो त्या व्यासपीठावरती यायचंय. त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान यथोचित गौरव करतोय आणि